बोल्या गणपती बाप्पा द्या वरदान मिटून टाकू पाकिस्तान. चला या. तर मित्रांनो थांबा, तुम्हाला पहिले होतं छत दाखवतं आणि फुल सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. तुम्ही पहा ना, खूप सुंदर वाटते बाप्पांची मूर्ती मित्रांनो. तर मित्रांनो बघा ना, आपण पूर्ण बाप्पांच्या जवळ आलो आहे आणि अक्षरशः खूप सुंदर मूर्ती आहे. नक्षीकाम आहे. खूप सुंदर वाटते. तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ गेला. तर मित्रांनो तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळलंच असणार की आपण आज आलो आहे ते खेतवाडी गणपती मंडप अपडेटसाठी. आणि आपल्या शनिवारची शेवटची सुट्टी आहे आणि गणपती आगमन देखील आज रविवार आणि शनिवारी संपून जाते सगळे. तर मित्रांनो आता लेटेस्ट अपडेट आपण बघण्यासाठी आलो खेतवाडीची. आपण खेतवाडीची अपडेट बरेच दिवस दिली नाही आणि पहिल्यांदाच आलो आहे खेतवाडी यावर्षी मध्ये. तर मित्रांनो व्हिडिओना शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं त्यांचं मनापासून आभार आहे. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला नवीन चॅनल आलेला आहे, तो हिंदीमध्ये आणि थोडं मराठी कंटेंटमध्ये मिक्स असणार आहे. तर मित्रांनो त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक देखील इकडे खाली देतो मी. तुम्ही देऊ चॅनल जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. तर आता आपण घेऊया ना मित्रांनो पहिला मंडपाची अपडेट. जाऊया. पहिला मंडपाला कुठचा दिसतोय माहिती नाही. 13वी गल्ली बहुतेक आहे मित्रांनो. तर 13वी गल्लीत डायरेक्ट आपण आलो आहे. आपण ॲक्झिट आपण आलो गॅन रोड स्टेशनवरून आलो. तर जास्त वेळ नाही घेतात, पहिला आपण जाऊया खेतवाडीची अपडेट बघूया. चला या. ना बघा आपल्याबरोबर आता तुषार पण आलाय. तुषारचं पण चॅनलची अपडेट घेतोय. तुषार काय बोलतोय यावर्षी आगमन विमन कसं वाटलं तुला? एकदम सुंदर, पर वाट लागले पावसामुळे पूर्ण चिंतामणीला बेकार झाला. लास्टला स्टोर्स पर्यंत आमची हालत खराब होते. चिंतामणी बेकार झाला आपला. चिंतामणीचा भरपूर म्हणजे आगमनाला मजा आली पण पावसाने वाट लावली व्हिडिओची. वाट लागली, भरपूर पाऊस होता, खूप वाट लागली. तुम्ही व्हिडिओ बघताय, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद भेटू दे आमच्या व्हिडिओना आणि सपोर्ट करा. आणि तुषारचा पण चॅनल, तुषारचं चॅनलचं नाव काय? द तुषार व्लॉग्स. त्याला पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यावर पण खूप सुंदर सुंदर व्हिडिओ असतात. माझी तर रताळीगिरी करा, पण करा काहीतरी करा. आपण जाऊ आता. बघा मित्रांनो आपल्याला समोरच एक बाप्पाचा मंडप भेटतोय. आपण जाऊ पटकन डिटेल घेऊ. चला या. तर मित्रांनो आपण ना खेतवाडी 13वी गल्लीमध्ये आलोय. आपण तिकडच्या पहिला बाप्पांची अपडेट घेऊया. चला तर या. हे बघा ना मित्रांनो, खूप छान असं ना दॉर बनवलेला आहे. मस्त असा गेट बनवलेला आहे बाप्पाचा. आणि वरती बघा शिवशंकर भगवानची प्रतिमा आहे. खूप सुंदर वाटते बघा, मस्त वाटते. आणि एंट्रन्स गेट देखील आहे ना मित्रांनो खूप छान आहे, भव्य दिव्य असं आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊ, बघू आतमध्ये ॲक्च्युली अलाउड आहे की नाही माहिती नाही आपल्याला, पण आपण ट्राय तर करू जाऊन बघायची. आपण मंडपाच्या आतमध्ये तर आलो आहे, पण व्हिडिओसाठी अलाउड आहे की नाही ते माहिती नाही. त्यांनी परमिशन घेऊ, त्याच्यानंतरच व्हिडिओ शूट करूया मित्रांनो. या बघा मित्रांनो, पुढेच समोरच ना आपला गणपती बाप्पा बसणार आहे. खूप छान असं वाटतं डेकोरेशन यंदा असेल. मस्त जाऊन बघू आपण आतमध्ये. चला या. हे बघा ना मित्रांनो, इकडं सुद्धा बाप्पाच्या मंडपात जाण्याचं एंट्रन्स गेट देखील खूप छान आहे. आणि वरती अजून पॅकिंगचं काम बाकी आहे, पण आतमध्ये जाऊन बघू आपण किती भारी वाटतं ते. चला या. मित्रांनो बघा ना, आपण मस्त असं आतमध्ये आलो आहे. खूप सुंदर असं रीतीने बाप्पांचं डेकोरेशन केलं आहे. आणि इकडं बघा नक्षीकाम खूप सुंदर आहे. वरती बघा, वरती देखील खूप छान आहे. हे बघा मित्रांनो, खूप सुंदर असं नक्षीकाम आहे. खूप सुंदर वाटतंय. तर मित्रांनो आपण अशी छान अशी अपडेट घेतली आतमध्ये. खूप छान असं नक्षीकाम चालू आहे. मस्त असं जुन्या काळातला असं देखावा सादर करतात तिथं. असं मस्त वाटतंय, भारी वाटतंय बंधात. तर उद्या खेतवाडी 13वी गल्लीचा बाप्पाचा आगमन उद्या होणार आहे मित्रांनो. तो आपण तो आगमन कव्हर करू आपल्या याच चॅनलवरती मित्रांनो. आणि आजचा जो आगमन असणार आहे ना मित्रांनो 23 ऑगस्टचा, तो आपलाच तो नवीन चॅनल आपला हिंदी मराठी पाहिजे तो चॅनल आहे ना मित्र, तुम्ही तो बघा. खूप रावत चॅनल आहे, तुम्ही फुल कॉमेडी आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करताना. तर नक्कीच चॅनलला विजिट. आणि आजचा आगमन त्या चॅनलवर असणार आहे. चला आता आपण जाऊ मित्रांनो 12वी गल्लीमध्ये अपडेट घेऊ. चला याला. तर मित्रांनो आपण आहे ना खेतवाडी 12वी गल्ली खेतवाडीचा गणराज या बाप्पांच्याकडे आलो आहे. आणि ह्या बाप्पांचं ना मित्रांनो डेकोरेशन खूपच सुंदर असतं दरवर्षी.
हे बघा इकडे बाप्पाचा पोस्टर आहे आणि ह्या साईडला ना मित्रांनो 12वे गेलेत बाप्पा इकडे बसतात आणि इकडचं डेकोरेशन आहे मित्र मला खूप दरवर्षी आवडतं. खूप सुंदर असं डेकोरेशन असतं इथे. तर थोडं जाऊ आतमध्ये बघूया परमिशन देत आहेत का. तर मित्रांनो आपण आहे ना खेतवाडीचे गंधराज बाप्पांच्या इकडे आलो आहे 12वी गल्लीमध्ये मित्रांनो. आणि तसं तुम्हाला असं सुरुवातीला सांगितलं ना मित्रांनो इकडचं ना डेकोरेशन खूपच भारी असतो. दरवर्षी मला इकडचं डेकोरेशन आवडतं. मस्त असं एका साईडने वर चढायचं आणि पूर्ण असा राऊंड मारून बाप्पाला बघत परत खाली उतरायचं आणि बाप्पाच्या चरणाशी जाऊन बाप्पांचं दर्शन घ्यायचं. खूप भन्नाट डेकोरेशन असतं मित्रांनो इकडे दरवर्षी. खूप छान डेकोरेशन असतं इकडे. चला आता थोडीशी आपण अपडेट घेऊ. बाप्पांची मूर्ती तर आहे आतमध्ये तरी आपल्याला बघा थोडा परमिशन भेटते काय व्हिडिओ बनवायची. मित्रांनो बघा ही तुम्हाला एंट्रन्स गेट दिसते ना इथून असा वरती जायचा असतो. ह्या साईडने असा फिरून तिथून असा त्या साईडने बाप्पाला उतरायचं असतो. इथून आउट एंट्री आहे आउटडोअर आहे. आणि बघू आतमध्ये आपल्याला थोडी परमिशन भेटेल काय. आतमध्ये बाप्पांची मूर्ती तर विराजमान आहेच आहे आपण बघू शकतो पण विचारावंच लागेलच असं. कारण तुम्हाला जे बोललो ना इथून असं वरून फिरून असं जायचं असते. बघा पूर्ण असं वरून खालून यायचं. बघा ते शिडा लावल्या आहेत. खूप सुंदर असं डेकोरेशन भारी होणार आहे. काहीतरी ना थोडा मित्रांनो चर्च टाईप आहे. फुल भन्नाट वाटतं असं नक्षीकाम इकडे. तर मित्रांनो आपण अशी छान अशी इकडची मंडळाची अपडेट घेतलेली आहे. चर्च टाईप असं थोडंसं डेकोरेशन होणार आहे यंदा. तर खूप छान वाटलं डेकोरेशन बघून. आणि बाप्पांची मूर्तीसुद्धा विराजमान आहे इकडे. आणि 12 तारखेला 25 या 26 तारखेला बाप्पाचं प्रथम दर्शन होईल इकडे. तर आता आपण ना मित्रांनो 11वी गल्लीमध्ये जागा म्हणजे खेतवाडीचा आपला मुंबईचा महाराज आहे बाप्पांची अपडेट घेण्यासाठी मित्रांनो. चला तर या. तर मित्रांनो आपण आता 11वी गल्लीमध्ये आलो आहे मुंबईचा महाराजा. आणि हा बाप्पांची मूर्ती ना मित्रांनो पूर्ण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात उंच बाप्पांची मूर्ती असते. तर यावर्षी बाप्पाचं आगमन देखील झालेलं आहे आपण बघितलेलं आहे. तर आता जाऊ आतमध्ये बाप्पांच्या मूर्ती बघू. मी पण आता फर्स्ट टाईम बघणार आहे मूर्ती ही कारण का गेल्या वर्षी आलेलो आगमनाला आणि यावर्षी नाही येता जमला. तर थोडी जास्त उत्कृष्ट आहे की बाप्पांची मूर्ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची. तर चला जाऊया मित्रांनो आतमध्ये बाप्पांची मूर्ती पण बघूया आणि बाप्पांचं काय डेकोरेशन चालू आहे ते देखील बघूया. चला या. हे बघा मित्रांनो समोर बोर्ड आहे मुंबईचा महाराजा. आपण जाऊ आतमध्ये बाप्पांच्या मूर्तीजवळ. आणि डेकोरेशनचा देखील मित्रांनो खूप छान असा काम चालू आहे. हे बघा बिचारे ना कामगार हे बघा बिचारे कामगार खूप थकलेले आहेत कामं करून. आणि फुल भन्नाट असं डेकोरेशन वाटतं यंदा देखील मित्रांनो. मजा येणार आहे. तुम्ही बघा 4 पिलर आहेत सिंहाचे आहेत पिलर. खूप छान वाटणार आहे. जाऊ आतमध्ये चला. मला ना काय सांगू आता तुम्हाला. अय्या समोरच बाप्पा आहे. या बघा परमिशन भेटते का. तर मित्रांनो आपण पाहू शकतो ना समोरच मुंबईचा महाराजा आपला. खूप सुंदर मित्रांनो मूर्ती वाटते बाप्पाची. आणि बघा इथे मंडपाचं देखील काम चालू आहे डेकोरेशनचा. खूप भन्नाट वाटते मित्रांनो. आता असं मला वाटतं ना त्याला जाऊन थोडा कवर करू बाप्पा या पुढे जाऊन. तर मित्रांनो बघा ना आपण पूर्ण बाप्पांच्या जवळ आलो आहे. आणि अक्षरशः खूप सुंदर मूर्ती आहे. खूप छान वाटते. खूप भव्य दिव्य अशी बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो. खरंच खूप भारी वाटते. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो बघा ना खूप भव्य दिव्य अशी बाप्पाची मूर्ती वाटते. खूप छान वाटते. आणि तुम्हाला काय सांगू ना मित्रांनो एवढा आनंद होतोय ना ते सांगू नाही शकत. बाप्पाच्या समोर यावर्षी ना आगमनाला मला येतं ना जमला पण बाप्पांची मूर्ती बघून ना खूप भव्य वाटलं. काय सांगू शकत ना फक्त भावना समजून घ्या. दादाचे आनंद अश्रू आलेले आहेत हे समजून जा. मग काय त्याला असं वाटतं ना दिवसभर इथंच उभा राहावा व्हिडिओ. आपल्याला खूप वर्ष झाले आतील तर कधी दर्शन भेटलं ना. पहिल्यांदा आपण आतमध्ये आलोय एवढ्या वर्षांनी. मेन गोष्ट सांगू का मित्रांनो आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे बाप्पा आगमनाचा. आता हे सगळं मग नंतर बंद होईल. बरं आपण पुढच्या वर्षी असणार आगमनासाठी तयारी. पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार आगमन कधी शूट करायला भेटणार सगळं कधी भेटणार. तर सांगू नाही शकत मित्रांनो जेवढे दिवस लवकर येईल तेवढं अजून वाटतं की अजून 1 महिना पुढे जाऊन द्या बाप्पाच्या आगमनाला.
खरं तर बरं मग सगळं बंद होतं आगमन बिगमन. मग आता कसं ना, आता तेवढे दिवस बाप्पांचे राहिले आहेत ना मित्रांनो, खूप मजा करायची आपल्याला. तर आपण जाऊ मित्रांनो, दुसरी अपडेट होतो या. तर मित्रांनो बघा इकडे ना काय कारीगर आहे. दादा आप किधर से? यूपी से. बाप्पा का डेकोरेशन का काम करने में मजा आता है? हाँ, अच्छा लगता है, बहुत मजा आता है. हाँ. तो अभी आपके सामने देखो बाप्पा है, क्या लगता है आपको? अब लगता है कि आप गणपति में काम कर रहे हैं बस, और क्या. मतलब नसीब से ऐसा काम मिलता है ना, खुशी होती रहेगी, खुशी होती रहेगी ना. तो रहती है. तो बहुत बहुत भाई आपको ना, आप बहुत बढ़िया काम कर रहे हो, अच्छा डेकोरेशन बनाया है इधर का, बहुत अच्छा लग रहा है भाई कि एक आखिरी बार अपन बाप्पा का दर्शन कर रहे हैं. आखिरी बार नहीं भाई, आने का है, 10 दिन आने का अपने को. तर चलो तो बाय बाय. तुषार कसं वाटतं बाप्पाची मूर्ती बघून? खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तुम्ही नक्की येऊन बघा, खूप सुंदर वाटते. आपण व्हिडिओवर जे अनुभवतो ना त्याच्यापेक्षा समोर येऊन प्रत्यक्षात बघा, आणि एवढं तुम्हाला सुंदर वाटेल ना, तुम्हाला इथनं हालायचं मनच करणार नाही. एवढे सुंदर बाप्पा आहेत. तुम्ही नक्की या, व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सारखा नको बोलू, खोकळा आला भाई, सारखाच बोलायला लागेल, कारण की तुम्ही ना व्हिडिओ आपले पोहोचत नाहीत 1K 2K. तर मित्रांनो आपण आहे ना आता इथून चाललो आहे दुसऱ्या मंडपामध्ये चाललो आहे. तर आपण आता सध्या होतो ना 11 गल्ली मुंबईच्या महाराजा समोर, की तुम्ही बघू शकता ना बाप्पाची भव्य इकडून ना. खरं तर जायचं मन नाही करत आहे, हजारो फोटो काढायचे वाटतात, पण वेळेची मर्यादा आहे, आपल्याला आगमन देखील कव्हर करायला जायचं मित्रांनो. तर म्हणून आपण इकडून निघतोय. पण मित्रांनो खरं यार, तुम्ही एकदा या इकडे, बाप्पाची मूर्ती बघा. व्हिडिओ आणि फोटोमध्ये ना एवढं नाही दिसत ना मित्रांनो, पण प्रत्येक म्हणजे ना स्वतःच्या नजरेने बघा ना. अरे यार जिपत वळले माझी. अरे काहीतरी आहे, पण तुम्ही या, नक्की या. भव्य दिवस बाप्पाची मूर्ती आहे, फुल छान आहे, गोंडस चेहरा वाटते बाप्पाचा, सांगू नाही शकत भाऊ ना. पण या, नक्की या. चला या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काही करू नका चालेल, पण बाप्पाची मूर्ती बघायला या. खूप भन्नाट अशी वाटते बाप्पाची मूर्ती मित्रांनो. चला तर मित्रांनो आता आपण जातो आहे ना ते ओम तांडव या बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी आणि मंडपाची अपडेट बघण्यासाठी. ओम तांडवची मूर्ती ना मित्रांनो यावर्षी पण फुल भन्नाट होती. पण खरं सांगू सगळे बाप्पा खूप छान आहेत, पण आता ओम तांडवची मूर्ती आहे ना मित्रांनो खूप सुंदर आहे. आपण जाऊ आणि बघू ओम तांडवच्या इकडे या. तर मित्रांनो बघा ना, आपण आता ओम तांडवच्या इकडे आलो आहे. खूप भन्नाट अशी ना बाप्पांची मूर्ती होती यावर्षी. बघा वरती मस्त नाव लिहिलं, ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेतवाडी 10वी गल्ली. चला या आतमध्ये परमिशन भेटतं की नाही व्हिडिओ बनवायची ती बघू सर्वप्रथम. तर चला या. हे बघा असा ना मस्त असा वरून जायचा एंट्रीच केलं आहे. वरून जाऊन बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या सगळ्यांना. या फटाफट बाप्पांची मूर्ती बघू, परमिशन आहे की नाही बघू आपण पहिला. तर चला या. तर मित्रांनो आपण आहे ना ओम तांडव या मंडळामध्ये आलेलो आहे, आणि पहिली तर बाप्पांची मूर्ती ना मित्रांनो माझ्यासमोरच आहे, आणि मी यासाठी शूट करतोय. एक नंबर आहे. कुणालदादा पाटीलची मूर्ती आहे, त्यांनी बाप्पांचं हे रूप घडवलेलं आहे. माझ्या मित्रांनो खरं सांगू, बाप्पाची मूर्ती ना माझ्या AP दादा एक नंबर आहे भाई. खूप भन्नाट अशी मूर्ती बनवली आहे बाप्पाची, खूप सुंदर आहे. बाप्पांची ना चेहऱ्यावर नजर हटत नाही आहे, एवढी सुंदर बाप्पांची मूर्ती बनवली आहे. तुम्हाला पण देखील दाखवतोय, चला या. खूप भन्नाट मूर्ती आहे. तर मित्रांनो थांबा, तुम्हाला पहिलं होतं छत दाखवतं, आणि फुल सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. तुम्ही पहा ना, खूप सुंदर वाटते बाप्पांची मूर्ती मित्रांनो, खूपच सुंदर आहे. तर बघा ना मित्रांनो, पाठीमागे ना शिवशंकरांची याची जट्टांना असं पाणी येताना दाखवलं आहे. आणि यावर्षी ना मित्रांनो पाण्याची थीम आहे, पाण्यावरून काहीतरी थीम आहे. बघा हे जो बाजूला दोन स्टॅच्यूज उभे आहेत ना, त्यांच्या हातातनं पण मित्रांनो पाणी येणार दाखवणार आहे. आणि अशा शिवशंकरांची जट्टा आहे, तिथून देखील मित्रांनो ना असं पाण्यासारखं दाखवणार लाईट बीट. फुल भन्नाट मूर्ती वाटते मित्रांनो. KP दादाने एक नंबर मूर्ती बनवली आहे. आणि बघा आपण मगाशी दाखवलं ना, तिथून वरतून यायचं आहे, आणि ह्यासाठी उतरूया ना, वरून तुम्ही बाप्पांची मूर्ती बघू शकता. थोडी आपण ना वरती जाऊ प्रयत्न करू. हे बघा, आणि इथून आहे ना मित्रांनो तुम्हाला ना बाप्पांची मूर्ती एक्झॅक्ट समोर दिसणार आहे तुमच्या नजरेच्या. खूप भन्नाट वाटते. आणि हा बघा आपला भाऊ आलेला आहे, फुल एकटाच आला फुल. तर मित्रांनो समोर उभा आहे. अरे वर खाली मला अरे मित्रांनो छान वाटते. हा कॅमेरा करता वर करतो. हो अरे काय सांगू शकत नाही, दोन्ही मूर्त्या बघितल्या
भाई कडक आहे कडक आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. काहीच होते केपी दादांनी खूप सुंदर मूर्ती आहे. केपी दादा व्हिडिओ कसे तर थँक्यू, एवढी सुंदर मूर्ती आम्हाला दाखवण्यामध्ये. चला मित्र आपण तर मित्रांनो आपण आहे ना ओम तांडवची इथून बाहेर पण निघालो. तुम्हाला आता खेतवाडीचा उरस देखील दाखवला. आता आपण जाऊ ना मित्रांनो खेतवाडीच्या 9व्या गल्लीमध्ये समोरची म्हणजे ओम तांडव आणि 10वी आणि 9वी गल्ली ना मित्रांनो समोर आहे. आपण जाऊ तिकडची अपडेट बघू. आणि परत बोलतोय केपी दादाने खूप सुंदर मूर्ती बनवली आहे. खूप भन्नाट मूर्ती वाटते मित्रांनो, तर नक्कीच बाप्पांच्या दर्शनासाठी या तुम्ही. चला आपण जाऊ मित्रांनो 10वी गल्लीवरून आपण चाललो 9वी गल्लीवरती. बघा ओम तांडवच्या समोरच 9व्या गल्लीमध्ये आपण चाललोय. दोन्ही गल्ली पण ना मित्रांनो आमने सामनेच आहेत, म्हणून आपण तिकडे चाललोय. बघू इकडचे बाप्पांचे काय अपडेट आहे. चला जा. तर मित्रांनो ॲक्च्युली 9वी गल्ली 10वी गल्ली तुम्हाला जी बोलवते ना समोर ही देखील ना मित्रांनो 10वी गल्लीच आहे. आणि आपण ना बाप्पा खेतवाडीचा आपण ह्या बाप्पांच्या मंडपात आलो आहे. पाठी पाहू शकता ना मित्रांनो बाप्पाची मूर्ती तर झाकलेली आहे, तर आपण थोडासा इकडे तुम्हाला दाखवतो मी. चला मित्रांनो बघा ना बाप्पांची मूर्ती तर झाकलेली आहे. बाप्पांचं आता प्रथम दर्शन होईल तेव्हा आपल्याला बघायला भेटेल. आपण बाप्पांचं आगमन पाहिलेलं मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि बघा ना इथे आता ना थोड्या दिवसांना डेकोरेशन चालू होईल पूर्ण, असं म्हणजे चालू झालेलंच आहे काम. तर असं अजून तरी एवढं जास्त प्रमाणात नाही डेकोरेशन झालं लेकिन खूप छान वाटते. असा इकडे सुद्धा ना मित्रांनो काहीतरी पाण्याचाच असेल. आणि बघा इकडे आपले 2 मित्र आहेत. नाम काय? सत्यपाल सिंग राजपूत. सत्यपाल. तू? हा बघा सिद्धेश. तुम्ही गोरेगाववरून आले? भाई बोरिवली से. इसके 200 वडापाव घे. हे आपल्या वडापावचे मित्र आहेत 2. आणि कसं वाटतं इकडे येऊन तुम्हाला? खूप बरं वाटतं. मग थोडा मित्रांनो समजून घ्या, मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करतोय चांगला. आपला कसं हा फ्युचरमधला ना फुल मोठा यूट्यूबर बनणार आहे. फुल दाखवतो बाई हा. आणि बघ ह्याचं काय झालं आपली दुनियामध्ये असतो बाईने काय बोलतो चिंतामणी 2दा कव्हर केला. ह्याची हिंमत झाली कशी? याची चिंतामणी 2दा कव्हर करायची. नक्की बघा बाई इकडे ना 2 मिनिटाचा व्हिडिओ भेटला बस झाला बोललो मी. तू 2दा जाऊन व्हिडिओ शूट करतो. हा भाई बायाला भाऊला मानला 2दा डेअरिंग करून गेला व्हिडिओ शूट करायला. तर मित्रांनो आपण 10व्या गल्लीत आता जाऊ, पण 9व्या गल्लीच्या इकडे बघूया बाप्पांचे अपडेट. चला आपण बघूया कोणता मंडळ आहे. आता मला उत्सुकता लागले ना मित्रांनो की खेतवाडीचा मोरया 7व्या गल्लीमध्ये जाऊन बघण्याची, कारण का खेतवाडीचा मोरया मस्त तिरुपती बालाजींच्या अवतारातली मूर्ती होती. आपण आगमन गेल्याच रविवारी कव्हर केलेला. आता जाऊ ते आपण बाप्पांची मूर्ती बघा. आणि इतरही बाप्पांच्या मूर्त्या आहेत ते जाऊन बघू. चला तर या लवकर जाऊया. मस्त मजा येते याचा व्हिडिओ बनवायला कडकमध्ये. तर मित्रांनो आपण आहे ना खेतवाडी 9व्या गल्लीमध्ये आलो आहे. खेतवाडीच्या चिंतामणी या बाप्पांच्या अपडेट घेण्यासाठी मंडपाची. जाऊ आतमध्ये बघू परमिशन भेटते त्या व्हिडिओ बनवण्यासाठी. चला तर या लवकर. हे बघा मित्रांनो आपण खेतवाडी 9व्या गल्लीमध्ये आलो आहे आणि जाऊ आतमध्ये. थोड्या गाड्या येतात थांबा. अरे गाडी पण आपल्या समोरून थांबली. जाऊ आतमध्ये. हे बघा खेतवाडीच्या चिंतामणी बाप्पांचा आहे. हाय बघा. तर जाऊ मित्रांनो फटाफट खेतवाडी चिंतामणीची अपडेट बघू. आपल्याला आतमध्ये जायचंच आहे. तर मित्रांनो आपण खेतवाडी चिंतामणी बाप्पांच्या इकडे आलो आहे. बाप्पांची आगमन तर आपण पाहिलेला, पण बाप्पांची ना मूर्ती मित्रांनो थोडी झाकून ठेवली आहे, म्हणजे अजून काय पूजा पाठ नाही झालेली आहे. खूप सुंदर बाप्पांची मूर्ती आहे. आणि बघा सगळं डेकोरेशनचं काम चालू आहे. मी जास्त व्हिडिओ बनवत नाही इकडची, कारण का थोडं अवघडलेली जागा आहे, म्हणून त्यांना आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. मित्रांनो बघा एकदा तुम्हाला दाखवतो बाप्पांची मूर्ती. बघा खूप सुंदर आहे. तर मित्रांनो ना जास्त आतमध्ये व्हिडिओ नाही बनवले, कारण का थोडी कमी जागा होती आणि बरेचसे पोरं होते आपल्या आतमध्ये, म्हणून मला आपल्यामुळे त्यांना त्रास नको, त्यांचं काम चालू राहून दे. आता 2-4-5 दिवस उरले बाप्पांना येण्यासाठी, तर म्हणून मी जास्त नाही केला. मित्रांनो जाऊ आपण आता 8व्या गल्लीमध्ये. चला तरी ना आपण महागणपती खेतवाडीचा महागणपतीच्या इकडे आलो आहे. आणि बघा इकडे भन्नाट अशी तोफ बनवली आहे. खूप मोठी तोफ आहे आणि खूप आहे. आणि बाप्पा गेल्यावरती ना ह्या तोफेवरती मला तुषारला बसून उडवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता ना फुल मोठी मूर्ती असणार आहे बाप्पांची. आपण जाऊ. आणि पाठीमागे रॉकेट पण आहे. खूप छान वाटते तोफ बघा. आणि बघा माझे मित्र आहेत ते व्हिडिओ शूट चालू आहे यांचा.
आणि बहुतेक आहे ना इकडं मित्रांनो एक्झॅक्ट आता थीम काय आहे मला कळत नाही याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आहे की इथे रॉकेट विकेटसुद्धा आहे, काही कळत नाही आहे. चला बघू आपण. तर मित्रांनो आपण आहे ना खेतवाडीच्या राजाच्या इकडे आलो आहे. आपण खेतवाडीच्या राजाचं आगमन पाहिलेला, खूप सुंदर असं आगमन झालेला बाप्पाचा. आपण जाऊ आता पुढे बघू. बाप्पांची मूर्ती आपल्याला बघायला भेटेल की नाही माहिती नाही, पण जाऊ बघू अपडेट काय आहे. हे बघ इथे खूप सुंदर असं ना बाप्पांचा डेकोरेशनचं काम चालू आहे. खूप मेहनत आहे, पण मजा येते आज व्हिडिओ बनवायला. खरंच खूप मजा येते. आणि आतमध्ये बघू परमिशन भेटेल का आपल्याला व्हिडिओ बनवण्याची बाप्पाच्या इकडे. कदाचित मित्रांनो बंद केलं आहे बाप्पांचा रूप. हां बघा, इथून आपण बाहेरच बघू शकतो. बाप्पांची मूर्ती समोरच आहे. आपण आगमनाला आलेलो, खूप छान वाटते असं. आणि डेकोरेशन बघा ना मित्रांनो, खूप सुंदर असं झालं आहे. आणि इकडे देखील ना मित्रांनो ह्या साईडला कदाचित यंदा पण असेल इथे उभा राहायला देणार ना असं बोलल्या. गणपती बाप्पा द्या वरदान, मिटून टाकू पाकिस्तान. चला या. तर मित्रांनो आपण आता खेतवाडीच्या राजाच्याकडे आलो आहे. खेतवाडीच्या राजाचं आपण आगमन पाहिलेला. 3 तारखेला आगमन होता. गणेश संकुलमधून आगमन झालेला. खूप भव्य अशी बाप्पांची मूर्ती होती. आता तुम्ही माझ्या पाहू शकता ना मित्रांनो, बाप्पांची मूर्ती आहे आता सध्या घातलेली. आपण आगमनाला तर बघितलीच आहे बाप्पांची मूर्ती, खूप सुंदर होती. आणि खूप मजा येते मित्रांनो. आज व्हिडिओ बनवतो सारखा बोलतो, व्हिडिओ बनवायला मजा येते. आता या मंडळाचे जे कार्यकर्ते किंवा अध्यक्ष, आपण त्यांच्याशी थोडा 2 मिनिटं त्यांच्याकडून माहिती घ्या मंडळाची यावरची. चला या. सॉरी चुकलं. मंडळाचे पदाधिकारी दादा अमित दादा आहेत. अमित दादा काय वाटतं यावर्षी बाप्पांच्या मूर्तीची आपण आगमन बघितलं 3 तारखेला, बाप्पांची मूर्ती बघून पहिली रिएक्शन काय होती तुमची? बाप्पाची मूर्ती खरोखर खूप भव्य दिव्य अशी बनली आहे. आणि एवढे वर्ष बघायला गेलं तर यावर्षी आमची जी मूर्ती आहे ते सर्वात उंच आणि सर्वात मोठी. म्हणजे मुळात बघायला गेलं तर ते गणपती आपल्याला जसं दिसायला आवडतं ते आता बाप्पा आपले एकदम भक्कम मस्त पाहिजे होते, पण आपल्याला भेटलं यावर्षी. आणि मूर्तिकार अनिकेश रामदास शिवाजी त्यांनी चांगली मेहनत घेतली. आणि दादा 5 ते 6 वर्षानंतरला आगमन झालं ना बाप्पांचा? हां हो, 5 ते 6 वर्ष मूर्ती इकडेच बनत होती पहिले. मूर्ती इकडे बनत होती आणि 2 वर्ष कोविडचे आले होते तर काय पर्याय राहिला नव्हता. अच्छा. पण दादा यावर्षी थीम काय असणार आहे डेकोरेशनची आणि बाप्पांची? हां, ह्या वर्षी जे बाप्पाची थीम आहे ते असं आहे की बालरूपी कृष्ण आहे ना. हां, त्याने ते ब्रह्माजी होते, त्यांनी त्या कृष्णाला आव्हान दिलं होतं की हा कोण आहे, म्हणजे एवढा बालक असून एवढं कसं काय चमत्कार करू शकतो. तर ब्रह्माजीने काय केलं होतं, त्यांचे जेवढे पण मित्र होते अथवा गोशालामध्ये गाय असते त्या लोकांना 1 वर्षासाठी कैद केलं होतं. म्हणजे कैद म्हणजे कुठेतरी ठेवलं होतं दुसऱ्या ठिकाणी. तर कृष्णा भगवानने त्यांचे जे असतं ते म्हणजे काय बोलतं, त्यांची जी शक्ती होती की म्हणजे असं बघायला गेलं तर काय ते गोपाळाचे ते कोणाचे आईचे बेटे होते म्हणजे असं होतं. तर कृष्णाने सगळ्यांची जे पण भूमिका होती ना ते सगळ्या उत्कृष्ट रूपे 1 वर्ष काम केले. नंतर ब्रह्माजीनं असं सांगितलं की मी या लोकांना कुठेतरी दुसरीकडे नेऊन ठेवलं आहे, पण माहीत पडत नाही या गावांना. आई नाही ओरडत आहे, ते गोशालावाले ते नाही ओरडत आहे. तर काय झालं, तर ब्रह्माजी बघायला आले तर कृष्णाला विचारलं की तुम्ही हे कसं काय केलं, म्हणजे एवढे रूप तुम्ही कसं काय धारण केले, म्हणजे तुम्ही मित्र पण बनले, तुम्ही गायी पण बनले. तर कृष्णा भगवान याचं सांगितलं की मी विष्णूचा रूप आहे आणि मीच विष्णू आहे आणि मीच कृष्ण आहे. अथवा तुम्ही बघायला गेलं तर ते सगळे 10 रूप आहे, 10 अवतार ते सगळे आमचे. तर अशी संकल्पना होती की कृष्ण हे सर्वप्रिय आहे आणि आपले जे मथुरावासी आहे ते आमच्या इकडे कधी कृष्ण रूप झाला नव्हता आणि पहिल्यांदा आम्हाला ते आकर्षण केलं. कारण राम नंतर काय बघायला गेलं तर आपल्याला कृष्णच आहे आणि ते दोघं देव आहे ते आपल्याला खूप प्रसन्न करतात. म्हणून यावर्षी कृष्णाची संकल्पना त्याच्यात डेकोरेशन काय असणार आहे वर्षीचं? डेकोरेशन मुळात ते जसं की हा जे कन्सेप्ट आहे आमचा हे बालकृष्ण रूपी आहे, म्हणजे कृष्ण लीलाच्या संबंधामध्ये आहे. डेकोरेशन पण द्वारकामाई सारखाच असणार, वेगवेगळे असे फ्रेम्स वगैरे म्हणजे द्वारका जशी होती आपली श्रीकृष्ण देवाची त्याच पद्धतीचं डेकोरेशन असं. हा, म्हणजे मुळात द्वारका नाही सांगू शकतो, म्हणजे मथुरा आणि वृंदावन जे वृंदावन मध्ये त्यांनी जे केलं ना ते बालपणी ते सगळं आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार. दादांनी खूप छान अशी माहिती दिली. दादा तुमचं मनपासून धन्यवाद.
चला तर मित्रांनो दादाने आपला खूप छान अशी मंडळाची माहिती सांगितली. बाप्पाचं कोणत्या अवतार बाप्पांचं मूर्ती असणार आहे ते देखील सांगितलं. श्रीकृष्णाच्या अवतारातली होती ती कहाणी थोडी सांगण्याचा प्रयत्न केला त्याने. खूप छान असा प्रयत्न केला. आता आपण इथून जातो ना मित्रांनो 7व्या त्या 8व्या गल्लीच्या इकडे चाललो आहे. ही कदाचित आपण 8व्या गल्लीतून आलेलो आहे मित्रांनो. 7व्या गल्लीत चाललो आता आपण. मुंबईच्या खेतवाडीच्या राजाजीतून चाललो आहे आता. तर तुम्ही दुसऱ्या बाप्पांकडे इकडे जातो. चला तर मित्रांनो आपण पाहू शकतो ना समोर एक बाप्पांचं मंडप आहे. आता ॲक्च्युली ना मी नाव विसरलं. खेतवाडी 7वी गल्लीमध्ये चाललो आपण आता बाप्पांच्या विचार केला. त्याचा आपल्याला बोर्ड दिसलेला आहे खेतवाडी 7व्या गल्लीचा आणि आपण तिकडे चाललेलो आहे. बघू आता थोडंफार प्रमाणात इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे मित्रांनो खेतवाडीचा. तर मित्रांनो आपण खेतवाडी 7व्या गल्लीमध्ये आता खेतवाडीचा मोरया बाप्पांची मूर्ती बनवण्यासाठी आपण 17 तारखेला बाप्पांचं आगमन पाहिलेला. पहिल्याच आगमन आपण शूट केलं आपल्या चॅनलवरती मित्रांनो. तर आपण बाप्पाची मूर्ती तर जास्त दिसणार नाही कारण का आतमध्ये थोडासा काळोख आहे. तरी पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. आगमन तर आपण बघितलेलं आहे मित्रांनो. मूर्ती पण बघितलेली आहे. त्याला ती डेकोरेशन तयारी दाखवतो मी. तर मित्रांनो आपण बघितलेला तर तिरुपती बालाजींच्या अवतारात बाप्पांची मूर्ती होती. ते बघा इकडे असं सेटअप आणलं आहे. आपण दरवर्षी जातो तुम्हाला माहिती आहे तिरुपतीने. ह्या वर्षीची मित्रांनो तारीख आलेली आहे 19 जानेवारी. तर हे बघा इथे पूर्ण म्हणजे तयारी चालू आहे बाप्पांची आणि आपण बाप्पांचं आगमन पाहिलेलं. खूप सुंदररीत्या असं बाप्पांचं आगमन. मित्र बघा माणसं खूप काम करतात. छान छान काम करतात. चला लग रहा है काम करो. तर पूर्ण म्हणजे ना खूप मेहनत आहे यांची. बिल्डिंगपासून पूर्ण असं मेहनतीचं काम आहे. आणि बघा तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो बाप्पांची मूर्ती. थोडा आधी तर इथे कवर करतो आहे. तर हे बघा मित्रांनो थोडंफार प्रमाणात मला. तर मित्रांनो आता इथून आपण आहे ना खेतवाडीचं लंबोदर या बाप्पांच्या इथे जाऊया. समोर आपण बघू शकतो पोस्टर आहे खेतवाडी 4थी क्रॉस लेन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आपण जाऊ आतमध्ये बाप्पांची मूर्ती बघू. चला तर या मित्रांनो आपण 4थी गल्लीमध्ये आलो आहे. क्रॉस लेन 4थी गल्लीमध्ये आलो आहे खेतवाडीचं लंबोदर. तरी पण आपण अपडेट घेतोय. आतमध्ये बाप्पांची मूर्ती तर बंद आहे पण चला तर या बघूया. आपण आतमध्ये तर आलेलो आहे. बाप्पांची मूर्ती आपल्याला तर मित्रांनो बघायला नाही भेटणार आहे पण आपल्या भावाने चांगला प्रयत्न केला. बोलो दादा बघूया आपण म्हणून आलो आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. लाल बॅकग्राऊंड आहे वरती त्यांचं. मागचे ब्लू होता ह्यावेळी आपण थोडा बघू शकतो मित्रांनो. थोडी तरी ऑपरेशन सुंदर अशा संकल्पनेवरती बाप्पांची मूर्ती होती. आपण आगमन कव्हर केलेला बाप्पांचा. खूप सुंदर असं वाटतं. या तर मित्रांनो आपण आहे ना खेतवाडीचं लंबोदर या बाप्पांचा आगमन सोहळा देखील आपण कव्हर केलेला. आता जे आपण पाकिस्तानवरची आपण पूर्ण वाट लावली गणपती बाप्पा 10 वरदान मिटवून दाखवू पाकिस्तान हे जे आपण वाट लावली मिशन सिंदूरमधून त्याच बाप्पांची संकल्पना बाप्पांची मूर्ती घडलेला. बाप्पांच्या आपण हातात रॉकेट बघितलेला. आपला तिरंगा झेंडा बघितलेला. खूप सुंदर वाटत होती. आणि 15 ऑगस्टला आय थिंक बाप्पांचं आगमन झालेला. मला असं वाटतं 15 ऑगस्टच्या दिवशीच आगमन झालेलं बाप्पांचा. तर खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. तर पुन्हा एकदा बोलूया गणपती बाप्पा 10 वरदान मिटवून टाकू पाकिस्तान. चला या. तर मित्रांनो आपण आता आहे ना खेतवाडीच्या बाप्पाच्या सुखकर्ता बाप्पांच्याकडे आलेलो आहे. बाप्पांचं आपण काल बघितलेली हे बघा 3री गल्ली. इकडे पण थोडा वेगवेगळ्या गल्ली आहेत. तर जाऊ आपण आतमध्ये बघू परमिशन आहे का बाप्पांच्या व्हिडिओ बनवण्याची. आपण काल या परवा बाप्पांचं आगमन झालेलं आहे म्हणजे प्रथम दर्शन झालेलं आहे बाप्पांचा. आणि समोर आपल्यासमोरनं बाप्पांची मूर्ती आहे. पण आपल्या मित्रांनो एवढं बॅड लक आहे ना आपण पुढे जाऊ नाही शकत. स्टेज बांधलं आहे ह्याच्या अजून आपण पुढे जाऊ नाही शकत बाप्पांचे मूर्ती पाहण्यासाठी. तर मित्रांनो बाप्पा पडद्यांच्या मागे आहेत. काल एक परवा आगमन झालं आहे बाप्पांचा. तर खूप भन्नाट वाटते. बघा मित्रांनो खूप छोटी गल्ली आहे पण एवढा छोट्याच्या गल्लीतनं बाप्पांचं आगमन होतं मित्रांनो. खरं ते विसर्जन सोहळा आणि आगमन सोहळा पाहण्यासाठी वेगळे असतं. बाप्पांची मूर्ती देखील मित्रांनो इकडेच तयार झालेली आहे असा थोडी माहिती पडलेली आहे आपल्याला. तर मित्रांनो आपण ना खेतवाडीचा सुख करताय. बाप्पांच्या इथून बाहेर आलो आणि बाप्पांची मूर्ती आहे ना मित्रांनो विठू माऊलींच्या अवतारातली बाप्पांची मूर्ती होती यावर्षी. प्रथम दर्शन तर त्याचा झालेला होता बघितलं आपण. आता आपण जाऊया तिसऱ्या गल्लीच्या इकडे. तर मित्रांनो आपण ना मुंबईच्या सम्राटच्या इकडे आलो आहे. प्रवेशद्वार बघा खूप सुंदर बनवलं आहे. जे साऊथला मंदिरं असतात आपण साऊथ फिरलेलो आहे. तर जे साऊथला मंदिरं असतात ना मित्रांनो त्या टाईपमध्ये बाप्पांचं मंदिर आहे. आणि एंट्रन्स पॉईंट देखील ना मित्रांनो खूप सुंदर आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. चला तर या. तर फायनली मित्र आपण मुंबईच्या सम्राटच्या इकडे आलेलो आहे.
बघू म्हणजे आपल्याला परमिशन भेटते का व्हिडिओ शूट करण्याची. सुंदर आहे हे बघा. द ग्रेट मराठा प्रतिष्ठान, द ग्रेट मराठा प्रशिक्षण मुंबईचा सम्राट ह्या बापांची मुंबईच्या सम्राटची मित्रांनो आपण आगमन सोहळा, पहिलाच आगमन सोहळा आपला होता तो आपण खूप छान असा कव्हर केलेला. महागमन सोहळा जेव्हा चालू होतं ना मित्रांनो, सर्वात पहिला ज्या बापांची उत्सव मूर्ती निघत असेल ती मुंबईच्या सम्राटची निघते. हे बघा खूप भव्य दिव्य असं ना डेकोरेशन आहे यावर्षी देखील. दरवर्षीसारखं मित्रांनो यावर्षी देखील खूपच म्हणजे भव्य दिव्य असं बापांचं डेकोरेशन आहे. तर पाहू शकतो, मजा येते. आतमध्ये ना मित्रांनो बाप्पांची मूर्ती आहे बंद केलेली आहे कामांच्यामुळे, मग आपण काय करू शकत नाही. बघा मस्त असा. मित्रांनो आपण आता मुंबईच्या सम्राट बाप्पांच्या इथून आपण निघतोय, कारण का काम आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, काम चालू आहे आणि स्टेजवर जास्त वर आहे आणि शिड्या पण अजून लावल्या नाहीत. पण आपण जाऊ आता बाहेर दुसऱ्या बाप्पांच्या अपडेट घेऊ मित्रांनो. चला तर या. तर मित्रांनो आपण आता खेतवाडी दुसरी गल्ली क्रॉस लेन या बाप्पांच्याकडे आलो आहे. या बाप्पांचा देखील आपण मित्रांनो आगमन सोहळा कव्हर केलेला. चला जाऊया अपडेट बघूया मंडळाची काय आहे या. तर आपण आता आतमध्ये चाललो आहे. खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पांची आतमध्ये आपण पाहू शकतो मित्रांनो. तुम्हाला थोडी दिसत असेल बाप्पांची मूर्ती, खूप सुंदर आहे. आणि आपण ना मित्रांनो या बाप्पांची शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेली आणि आगमन लॉंग व्हिडिओसुद्धा बनवलेले. खूप सुंदर बाप्पांची मूर्ती आतमध्ये बघा, खूप भन्नाट वाटते. खेतवाडीचा महाराजा मित्रांनो आपल्यासमोर, खेतवाडीचा महाराजा बाप्पांची मूर्ती आहे. खूप सुंदर वाटते मूर्ती मित्रांनो. बघा आपण शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेले आहे, तुम्ही चांगला प्रतिसाद दिला दोन्ही पण व्हिडिओंना आपल्या, तरी खूप छान वाटते मित्रांनो. आणि बाप्पाच्या मागील डेकोरेशन झालेलं आहे आणि आजूबाजूला बाकी आहे डेकोरेशन. तर मित्रांनो आपण खेतवाडी 5व्या गल्लीच्याकडे आलोय. आपण जाऊ बाप्पांच्या खेतवाडीची 5वी गल्लीमध्ये आलोय. गणाधीश भावा, गणाधीश खेतवाडीचा गणाधीश या बाप्पांच्याकडे आलोय. बघू मित्रांनो आता आपल्याला आतमध्ये कव्हर करायला भेटेल का. चला तर मित्रांनो आपण खेतवाडीच्या गणाधीशच्या इकडे आलेलो आहे आणि आतमध्ये काम तर चालू आहे बाप्पांचा. तर मित्रांनो बघा खेतवाडी 5वी गल्ली, खेतवाडीचा गणाधीश बाप्पांची इकडे आलेलो आहे. आपण जाऊ आतमध्ये, काय अपडेट भेटते का बघू आपल्याला. मित्रांनो हे पाहू शकता बाप्पांची मूर्ती आतमध्ये आहे आणि इकडे पण मित्रांनो थीम असते दरवर्षी. यावर्षी महिषासूर म्हणजे देवींच्या अवतारात आहे मित्रांनो. दरवर्षी म्हणजे सेम असा डेकोरेशन असतो इकडे, हे फक्त थीम वेगळी असते. यावर्षी देवींचे अवतार दाखवलेले आहेत आणि ज्या बाप्पांची जी मूर्ती आहे ती देखील मित्रांनो 2 रूपात आहे. एक म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीच्या अवतारातली बाप्पांची, शंकर पार्वतींच्या अवतारातली बाप्पांची मूर्ती आहे. बघा ना इकडे अशी दरवर्षीसारखी थीम आहे. बघा देवींच्या अवतारात ना जेवढे ज्या देवींचे अवतार जे राक्षसांचा वध केला देवींनी त्या अवतार दाखवलेला आहे बघा. आणि मूर्ती देखील खूप सुंदर आहे. झाकलेली आहे मूर्ती, अजून ओपन नाही केलेली आहे. पण तर मित्रांनो तुम्ही विचार कराल की हा पहिली गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी गल्ली मध्येच बोलत होता आणि डायरेक्ट 5व्या गल्लीत. तर मित्रांनो इकडे कसं आहे ना, गल्ल्या सेम आहेत, फक्त खेतवाडी लांब गल्ली वेगळे त्याचे नंबर आहेत आणि जे क्रॉस लेन, ब्रिज लेन हे ज्या गल्ल्या आहेत त्यांचे नंबर्स वेगळे आहेत. पण तुम्ही पण कन्फ्यूज होऊ नका, तुम्हाला तेच त्यासाठी मी परत आता समोर आलो व्हिडिओचा. तर क्रॉस लेन आणि सुतार गल्ली असे वेगवेगळ्या गल्ल्यांची नावं देखील आहेत आणि त्यातली 1 नंबर 2 नंबर गल्ली आणि खेतवाडी पूर्ण मोठी आहे. ते 12 गल्ल्यांच्या 13 गणपती आहेत आणि क्रॉस लेनचे म्हणजे पकडून सगळे 12-13 गणपती होऊनच जातात मित्रांनो. तर आता आपण खेतवाडीचा गणाधीश या बाप्पांच्याकडे होतो. आता इथून आपण बाहेर जाऊ, बघू दुसऱ्या बाप्पांच्या. मित्रांनो आता आपण 4थ्या गल्लीमध्ये खेतवाडी 3ऱ्या गल्लीमध्ये आलो आहे. इकडची देखील ना मित्रांनो खूप सुंदर बाप्पांची मूर्ती असते, आपण तिथे जाऊन पाहूया. चला तर या. हे बघा समोरच मंडप आहे, बाप्पांचा मंडप आहे. आता आतमध्ये जाऊ, बाप्पांची आपल्याला थोडीफार मूर्ती बघायला भेटते की नाही माहिती नाही. चला तर या बघू. यावर्षी बघा इकडून चालू केलं आहे, असं वरून जाणं, स्टेजवरनं जायचं आहे आपल्याला वरती. आणि बघा बापू लटकतोय मस्तपैकी, बघा मस्त लटकत होता बापू. चला या बघू आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटते की नाही.
तर मित्रांनो आपण बघू शकता खूप सुंदर यावर्षी ना इथे डेकोरेशन. इकडचं डेकोरेशन मला आवडतो. खूप असं सुंदर असतं. इकडे पाणी बिनी असणार आहे खाली आणि समोर बाप्पांची मूर्ती आहे. आपण आगमन कव्हर केलेला बाप्पांचा आणि एक दादा इकडे काम करतोय. बाप्पांची मूर्ती देखील ना मित्रांनो खूप सुंदर होती. आणि बघा इथे पाणी बिनी येणार आहे. हे बघा असं काहीतरी थीम आहे. शिवशंकरांची थीम आहे. समोर शिवशंकर दिसत आहेत. खूप छान वाटते बघा. तर मित्रांनो आपली शेवटची व्हिडिओ आहे. इकडे एंड करतो आपल्या व्हिडिओची. इकडे आपण शेवटच्या बाप्पाची अपडेट बघितली. खूप सुंदर बाप्पांची अपडेट होती. आता तिथून आहे ना मित्रांनो आपण जाणार आहे परेलला बाप्पांचे आगमन कव्हर करतोय. आम्ही ते आजचे आगमन नाही मित्रांनो 23 ऑगस्टचे ते आपण करणार आहे मित्र आपल्या नवीन चॅनलवरती. नवीन चॅनल तुम्हाला मी लिंक देतो. त्या लिंकवर जावा चॅनलला व्हिजिट करा. आणि खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या बाहेर पडत आहेत. आजचा आणि उद्याचं बाप्पांचं आगमन लाजचं आहे आपला. तर लवकर जावा. या चॅनलला उद्या आपला 24 ऑगस्टला बाप्पांचे आगमन असणार. ते या चॅनलवरती येतील मित्रांनो. जरा गोंधळ घालून ठेवला आहे मी पण आपण प्रयत्न करतोय 2-2 चॅनल चालवायचे मित्रांनो. त्या चॅनलवर जावा. त्या चॅनलवर खूप कॉमेडी आहे. आणि आज खूप बरं वाटलं बाप्पांचे व्हिडिओ बनवला. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो खूप सुंदर सुंदर बाप्पांचे रूप होते खेतवाडीमध्ये. तर आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या एका नवीन जागेवरती नवीन ठिकाणी एका नवीन लोकेशनवर एक नवीन बाप्पांच्या मंडपामध्ये. तर सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.